नमस्कार मित्रांनो, आपलं सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सकाळी 4 वाजता उठल्याने काय होतं, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मी पुढे जे विचार सांगणार आहे, ते जर खरंच तुम्हाला आवडले असतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया. सकाळी 4 वाजता अलार्म वाजतो. 99% लोक तो बंद करून पुन्हा झोपतात. पण 1% लोक तिथूनच जिंकायला सुरुवात करतात. कारण सकाळी 4 वाजणं फक्त वेळ नाहीये. हा तो दरवाजा आहे, जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, जे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवलेलं आहे, पण सकाळी उठू शकत नाहीत. तुम्ही अनेकदा विचार केला असेल, की सकाळी लवकर उठायचं, पण सकाळी अलार्म बंद होतो आणि पुन्हा तेच स्वप्न पुढे ढकललं जातं. आज मी तुम्हाला तोच फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यावर जगातील सर्वोत्तम यशस्वी लोकं उठतात आणि ज्यामुळे तुम्हालाही तसंच यश मिळू शकतं. सगळं आयुष्य सकाळी लवकर उठायला शिकवू शकतो. आधी असं पाहूया, की आपण सकाळी 4 वाजता उठू शकत नाही. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण आपला बॉडी क्लॉक सोडून लढत असतो. एखाद्या दिवशी ठरवलं, की उद्या 4 वाजता उठेन. 3 अलार्म सेट केले. पहिल्या दिवशी उठलो, दुसऱ्या दिवशी उठलो, तिसऱ्या दिवशी कष्टाने उठलो आणि चौथ्या दिवशी झोप पुढे सरकू लागली. कारण शरीराला जितकी झोप हवी होती, ती पूर्ण झाली नाही. मग आपण दिवसभर झोपायला लागतो आणि हीच चूक आपली सवय मोडते. सकाळी लवकर उठणं वाईट नाही, पण दिवसा झोपणं वाईट. सुरुवात करायची सर्वात मोठी अडचण आहे. दिवसा झोपणं तुमच्या संपूर्ण बॉडी क्लॉकला गडबड करून टाकतं आणि मग सकाळी उठणं खरंच टॉर्चर बनतं. सकाळी 4 वाजता का सगळ्यात पॉवरफुल टाईम आहे? सकाळी 4 ते 6 वाजायच्या दरम्यान तुमचा मेंदू अल्फा स्टेटमध्ये असतो. म्हणजे क्रिएटिव्हिटी, फोकस आणि मेमरी सगळ्यात वरच्या पातळीवर असतो. यावेळेस सगळे जग झोपलेलं असतं. कुठलाही आवाज नसतो. डिस्ट्रॅक्शन नक्कीच शून्य असतं. फक्त तुम्ही आणि तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित असतं. जे लोक या वेळेला पकडतात, ते जगाला पकडतात. या वेळा फक्त प्रोडक्टिव्हिटी वाढवत नाहीत, तर तुमची ओळखही घडवतात. बदल घडवतात. सकाळी 4 वाजता तुम्ही जगाशी नव्हे, तर स्वतःशी संघर्ष करता आणि जो माणूस यावेळी स्वतःवर विजय मिळवतो, त्याला या जगात कोणीच हरवू शकत नाही. बरेच लोक विचारतात, सकाळी 3 वाजता उठायचं का? 5 वाजता उठणं ठीक आहे का? ऐका, जास्त लवकरही नाही आणि जास्त उशिराही नाही. रात्रीचा अंधार आणि दिवसाच्या उजेडाच्या मधल्या वेळेला, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, तोच परफेक्ट वेळ असतो. जिथे चिमणींचे आवाज ऐकू येतात, हवा ताजी असते आणि सूर्य फक्त उगवणार असतो. उन्हाळ्यात 4:15 वाजता, तर हिवाळ्यात 5:15 वाजता हीच ती योग्य वेळ आहे. जिथे तुमची स्पिरिच्युअल एनर्जी, बॉडी एनर्जी आणि ब्रेन एनर्जी सगळंच तसं टॉपवर असतं. आता सांगतो कसं सकाळी लवकर उठायचं. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना किमान 6 तास झोप हवी असते. जर तुम्हाला 4 वाजता उठायचं असेल, तर 10 वाजता झोपणं गरजेचं आहे. तुमचा अलार्म तुमच्या पलंगापासून थोडा दूर ठेवा, ज्यामुळे उठून पाय हलवावे लागतील आणि जेव्हा तुम्ही चालू लागता, तुमचा आळस निघून जातो आणि लगेच उठल्यावर चेहऱ्यावर थंड पाण्याचा फवारा मारा. खोल श्वास घ्या आणि थोडं स्ट्रेच करा. त्यामुळे तुमचं शरीर सक्रिय होतं आणि तुमचं डोकं स्लीप मोडवरून ॲक्टिव्ह मोडवर जातं. सकाळी 4 वाजता उठताच आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम 4 ते 5च्या दरम्यान करा. हे तुमचं लाईफ बदलणारं टाईम आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करा. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायाबद्दल विचार करा किंवा कुठलीही नवीन स्किल शिका, जेणेकरून तुमच्या व्यवसायात भरभराट होईल, व्यापार वाढेल. काहीही जे तुमचं आयुष्य बदलू शकतं असं काहीतरी शिका. ते यावेळी नक्कीच करा. मित्रांनो, आयुष्य बदलायला मोठे-मोठे निर्णय लागत नाहीत. फक्त एक छोटीशी कमिटमेंट लागते. मी उद्या सकाळी 4 वाजता उठेन असं ठरवणं
4 वाजता उठेन म्हणणारे 2 प्रकारचे लोकं असतात. एक जे स्वप्न पाहतात आणि एक जे स्वप्न पूर्ण करतात. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला कोण व्हायचंय? आपले स्वप्न पूर्ण करणारे की फक्त झोपेतच स्वप्न पाहणारे? जर तुम्ही उद्या सकाळी 4 वाजता उठाल, तर कमेंटमध्ये नक्की 4 वाजता लिहा. यामध्ये सांगितलेले विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि असेच नवीन-नवीन विचार तुम्हाला ऐकायचे असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या सोलफुल लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.